आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्वेलरी कलेक्शन जे प्रॉपर वेडिंगसाठी यूज होणार आहे, एखाद्या ब्राईडसाठी सुद्धा यूज होतो आणि होऊ शकतो आणि नॉर्मल आपल्याला जर कुणाच्या वेडिंगमध्ये घालायचं असे सगळे कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करणार आहे। सो पैठणीचं कलेक्शन ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा। खूप छान कलेक्शन आहे, त्यामधून एक साडी मी आता वेअर केली जे थोडंसं लेट रिसीव झालेली आहे। सो याची लिंक जर तुम्हाला हवी असेल या साडीची तर खाली कमेंटमध्ये मला कमेंट करा। पूर्ण पॅरोट कलरमधली साडी आहे, छान सिंपल अशी बॉर्डर दिलेली आहे, पॅरोट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। ओव्हरऑल साडीवर या पद्धतीचे बुट्टे प्रोव्हाइड केलेले आहेत। खूप सॉफ्ट सिल्कमधली साडी आहे, खूप इझिली अंगावर वेअर करता आली आहे आणि पर्पल ब्लाऊजसोबत मी याला मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो अशा पद्धतीने पण आपण वेअर करू शकतो। सो चला आजच्या कलेक्शनला स्टार्ट करूया। या सगळ्यांची लिंक ॲज युजल खाली जसं डिस्क्रिप्शनमध्ये मी नेहमी देते तसं डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक तुम्हाला मिळून जाणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, केलं नसेल तर नक्की शेअर करा। सो लेट्स स्टार्ट। कलेक्शन मधलं जे पहिलं मला रिसीव झालेलं आहे पार्सल, यामध्ये ॲक्च्युली 2 सेट्स मला रिसीव झालेले आहेत। एक लॉंग सेट आहे आणि एक शॉर्ट सेट आहे। सो जनरली पैठणी साडींसोबत एखादं ज्वेलरी मॅच करेल अशा पद्धतीचे ज्वेलरी मी ऑर्डर केले होते। यामध्ये जे एक जो पीस मला रिसीव झालेला असं छान गोल्डन रेड कलरचं कॉम्बिनेशन रिसीव झालेलं आहे। छान पूर्ण प्रॉपर मोत्यांच्या दिलेल्या आणि एका महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करण्यासाठी किंवा जे पैठणी साड्या त्यावर जाणारे प्रॉपर ज्वेलरी आहे अशा पद्धतीचं छान मोत्यांचं पूर्ण माळ तयार केलेली आहे। 2 ते 3 लेअरमध्ये, एका साईडला 2 ते 3 लेअर प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथं छान पॅच दिलेले आहेत। सो आणि यामध्ये रेड कलरचे कुंदन्स लावलेले आहेत। ओव्हरऑल जे लुक येत आहे प्रॉपर घातल्यानंतर खूप सुंदर येत आहे। एखाद्या काठपदर साडीवर जर वेअर केलं प्रॉपर लुक क्रिएट करण्यासाठी खूप सुंदर ज्वेलरी रिसीव झाली आणि क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे। सो तुम्ही साईडला बघू शकता वेअर केल्यानंतर। आणि हार ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचं याचं ओव्हरऑल लुक आहे। यासोबत एक चोकर रिसीव झालेला आहे। हा पूर्ण प्रॉपर सेट मला एक रिसीव झालेला आहे 1 पॅकेटमध्ये। सेम चोकरमध्ये पण त्यांनी बनवलेला आणि दोन्ही सेटमध्ये या पद्धतीचे लेस प्रोव्हाइड केले जे हे इझी असतात अगदी लावायला। चेनच्या कंपॅरिझनमध्ये खूप इझी जातात, खूप इझी जातात जर अशा पद्धतीचे जर डोर दिली असेल। मधामध्ये छान हायलाइट करण्यासाठी एक स्क्वेअरमध्ये पॅच प्रोव्हाइड केला आणि खालच्या साईडला घुंगरू दिलेले आहे। सो हे पूर्ण मला एक सेट रिसीव झालेला आहे या पद्धतीचं। खूप छान वाटतं बघताना, एकदम प्रॉपर राणी हार ज्या पद्धतीचं बनवून घेतात गोल्ड वगैरेमध्ये तर त्या पद्धतीचं आर्टिफिशियल आहे। हाय गोल्डमध्ये असल्यामुळे क्वालिटी पण अगदी उत्तम दिलेली आहे। सेम मॅचिंग असे इयरिंग्स त्यांनी दिलेले आहेत गोल्डन कलरमध्ये। खूप असं का म्हणू शकतो एकदम हायलाइटिंग गोल्डन नाही आहे, छान आहे, थोडंसं शायनी गोल्डमध्ये त्यांनी दिलेला आहे। सो जो लुक जो येतो आहे तो खूप व्यवस्थित येतो आहे घातल्यानंतर। त्यानंतर सेकंड जे कलेक्शन आहे छान पॅकेजिंगमध्ये मला रिसीव झालं आहे अशा पद्धतीने, छान बबल रॅप्स वगैरेमध्ये। यामध्ये एक अशा पद्धतीचं मी ऑर्डर केला होता जेणेकरून काही असे जे आउटफिट्स असतात ज्यावर प्रॉपर मोत्यांचेच हार व्यवस्थित मॅच होतात आणि काठपदर जर साडी म्हटलं किंवा पैठणी साडी म्हटलं तर मोत्यांचे लाईक व्हाईट जसं मोती आहे, पूर्ण आपले पिंक कलरमध्ये मोती येतात अशा पद्धतीचे ज्वेलरी पण खूप छान व्यवस्थित मॅच होतात, जसं या साडीवर सुद्धा अगदी व्यवस्थित दिसत आहे। मधाचं छान कलर्ड असे बीड्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे आणि खाली छान असं एक पेंडंट दिलेलं आहे। क्वालिटी अप्रतिम आहे, मॅट फिनिशिंग आहे, खूप पूर्ण असं गोल्ड नाही म्हणता येणार। मॅट फिनिशिंगमधले जे ज्वेलरी असतं थोडंसं व्हाईटिश गोल्ड असतं आणि ते पण ज्वेलरी खूप छान असतं, कारण प्रॉपर जर एखादं गोल्डन साडी आपण वेअर करत आहोत त्यावर पुन्हा जर गोल्डन एखादं घातलं तर ते खूप हायलाइटिंग व्हायला लागतं आणि एक काय म्हणतो एक ऑल लुक क्रिएट होतो। सो त्यावेळेला अशा पद्धतीचे जे ज्वेलरी असतात थोडेसे व्हाईटिश गोल्डमध्ये मॅट लुकवाले, सो अशा पद्धतीचे ज्वेलरी नेहमी व्यवस्थित उठून दिसतात। सो हे आहे या हाराचं ओव्हरऑल लुक। यासोबत मला 2 इयरिंग्स रिसीव झालेले आहेत या पद्धतीचे, थोडेसे लटकन सारखे इयरिंग्स दिलेले आहेत। सो याची पण क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे आणि खूप जास्त फेमस जर कोणी
बाई पण भारी देवा मूवी बघितला असेल, सो त्यामधली जी स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून आता सध्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त सुरू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन आउटफिटवर ती ज्वेलरी प्रत्येक लेडीजला हवी असते. सो ती ज्वेलरी मी ऑर्डर केली होती. म्हटलं चला बघूया, ट्राय करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं मला. सो त्यामध्ये जर तो मूवी कुणी बघितला असेल तर प्रत्येकाला माहिती असेल, त्याचे भरपूर इंटरव्ह्यूज पण झालेले आहेत, प्रमोशन्स पण झाले, त्यामध्ये पण ती ज्वेलरी वेअर करण्यात आली होती. सो या पद्धतीचा जो हार जो प्रॉपर बाई पण भारी देवा या मूवीमध्ये त्या ॲक्ट्रेसनी जे लीड रोल प्ले केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी हा हार वेअर केला आहे. यामध्ये भरपूर कलर ऑप्शन असतात. मी थोडंसं बॉटल ग्रीनमध्ये मागवलेला आहे जेणेकरून प्रत्येक आउटफिटवर आणि प्रत्येक कलरच्या साडीवर व्यवस्थित जाता येईल. हा जो भाग दिलेला आहे ग्रीन कलरचा, हा पूर्ण वेल्वेटमध्ये आहे. त्यावर छान देवीचे असे पॅचेस लावलेले आहेत आणि खालच्या साईडला पूर्ण मोत्याची माळ तयार केलेली आहे. छान दिसतं. प्रॉपर जर मेकअप करून किंवा तयार होऊन आपण वेअर केलं साडीवर किंवा एखाद्या वेस्टर्न व्हाईट वेस्टर्न शर्टवर जरी आपल्याला वेअर करायचं असेल ना तरी पण खूप सुंदर दिसणारा हार आहे. त्यासोबत मला अशा पद्धतीचे थोडंसं टेम्पल ज्वेलरीमध्ये पण हे ॲक्च्युअली जातं ज्वेलरी. अशा पद्धतीचं छान पूर्ण गोल्डनमध्ये मला रेशिओ झालेला असा ओव्हरऑल पूर्ण सेट आहे. यासोबत पुन्हा एक हार मला रेशिओ झालेला आहे. यासोबत या पद्धतीचं मला पुन्हा एक हार रेशिओ झालेला आहे. जर कुणाला त्यासोबत कॉम्बिनेशन जर करायचं, कॉम्बिनेशन केल्यावर पण खूप छान दिसतं. पूर्ण ब्लॅक मनीचं इथे दोरीमध्ये ओन घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला पूर्ण बीड्स दिले आहे. सो हा हार सुद्धा मराठी लुकसाठी खूप फेमस झालेला आहे सध्या. सगळीकडे इंस्टाग्रामवर वगैरे सगळीकडे हा हार त्या हार बरोबर खूप व्यवस्थित जातो. एखादा महाराष्ट्रीयन जर लुक क्रिएट करायचं असेल तर खूप छान दिसतं ॲक्च्युली. जर प्रॉपर बॅक साईडला टक करून टाईट जर घातलं तर खूप छान दिसतं, व्यवस्थित उठून दिसतो. सो हे होतं पूर्ण कोम्बो. नंतर जी गोल्डमधली जी ज्वेलरी आहे जी आहे मी आता वेअर केलेली आहे आजच्या कलेक्शनमधलं आणि गोल्ड कलेक्शनमधलं. मला पर्सनली खूप आवडलेली ज्वेलरी. मला खूप गोल्डन ज्वेलरी आवडत नाही, मॅट फिनिशिंगमध्येच मला थोडंसं आवडतं. छान असे स्क्वेअर झुमके यामध्ये दिलेले आहेत आणि वर राऊंड दिलेला आहे. खूप गोल्ड नाही आहे, छान मॅट लुकमध्ये आहे. अगदी खूप व्यवस्थित दिसत आहे. त्यामधला जो हार दिलेला आहे अगदी खूप सुंदर त्याची डिटेलिंग केलेली आहे. त्याचं जे बनावट आहे खूप व्यवस्थित केलं आहे. छान पानांची इथं डिझाईन दिलेली आहे दोन्ही साईडला. थोडंसं नवीन काहीतरी वाटतं आणि छान मॅट फिनिशिंगमध्ये पेंडंट दिलं आहे. जनरली असे स्क्वेअर पेंडंट खूप कमी बघायला मिळतात. राऊंड पेंडंट सगळीकडे बघायला जनरली दिसतात आणि मॅट फिनिशिंगमध्ये जनरली अशी ज्वेलरी मिळायला नाही पाहत. खूप शोधल्यानंतर मिळतं आणि ते पण ऑनलाईन एवढ्या कमी प्राईजमध्ये मला रेशो झाली. पर्सनली मी पर्सनली खूप रिकमेंड करेन या ज्वेलरीसाठी की तुम्हाला जर गोल्डन ज्वेलरीमध्ये जर काही कलेक्शन हवं असेल तर ही ज्वेलरी एकदा नक्की ट्राय करून बघा. प्रत्येक एजच्या गर्ल्सवर, वुमेन्सवर, बाईवर प्रॉपर जाणारी आणि एखाद्या काठपदर साडीवर व्यवस्थित मॅच होणारी ज्वेलरी आहे. ओव्हरऑल तुम्ही बघू शकताय कसं दिसतंय. खूप छान पद्धतीचं डिटेलिंग त्यांनी केलेली आहे. इथे छान घुंगरू दिलेले आहेत आणि मधामध्ये असे स्टोन दिले आहे. असे ज्वेलरी जनरली ऑनलाईन मिळायला नाही पण यावेळेला मिशोने एवढे छान छान प्रॉडक्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. या पद्धतीचे एक मंगळसूत्र ऑलरेडी माझ्याकडे आहे ज्यामध्ये मधामधात काळे मणी आहे, पण तो मी शॉपमधून घेतलेला आणि हा जेव्हा मला रिसिव्ह झालेला ऑनलाईन तेव्हा मी खरंच खूप शॉक होते कारण एवढ्या छान क्वालिटीचं एक ज्वेलरी ऑनलाईन रिसिव्ह होणे खूप कठीण आहे. आणि मिशोने आता खरंच जे क्वालिटी आहे प्रॉडक्टची क्वालिटी खूप जास्त प्रमाणात वाढवली आहे. जे काही ज्वेलरी आहेत ते थोडेसे स्टोनमध्ये मी मागवून घेतले कारण काही असे आपल्याकडे आउटफिट असतात ज्यावर प्रॉपर स्टोनचे ज्वेलरी जातात. एकदम मिनिमम आहे, खूप गजबज ज्वेलरी नाही आहे. अगदी कमीत कमी जागेमध्ये छान लुक देणारी या पद्धतीची ज्वेलरी मला रेशो झाली. तो घातल्यानंतर या पद्धतीने लुक येतो आहे. छान दोन्ही साईडला थोडंसं बेंड होईल अशा पद्धतीचं टेक्स्चर आणि शेप तयार केलेला आहे. या ठिकाणावरून थोडंसं बेंडिंग दिलेलं आहे जेणेकरून अनकम्फर्टेबल राहू नये. नाहीतर जनरली हा पोर्शन जर खूप स्टेबल असलं तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल जाणवतं. त्यामुळे इथे मूवमेंट दिलेली आहे. यामध्ये जॉईंट दिलेला आहे आणि बॅक साईडला टक करण्यासाठी छान चेन आहे. क्वालिटी अप्रतिम आहे एकदम. काय म्हणू शकतो पूर्ण शॉप पीस म्हणू शकतो आपण एखादं किंवा
बुटीक पीस पण म्हणू शकतो, एवढ्या छान क्वालिटीमध्ये आहे. थोडंसं हेवी आहे कारण क्वालिटी भरपूर व्यवस्थित आहे. थोडंसं पर्पलिश कलरचं स्टोन यामध्ये दिलेलं आहे आणि स्टोनची क्वालिटी पण खूप छान आहे. नाईटसाठी तर अगदी बेस्ट ज्वेलरी आहे. स्टोन छान अगदी व्यवस्थित पद्धतीने हायलाईट होत आहेत लाईट्स वगैरेमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि या छोटे छोटे छान कानातले असे दिलेले आहेत. सो अशा पद्धतीची ही. त्यानंतर दुसरी जी ज्वेलरी आहे, मी ही ज्वेलरी प्रॉपर लेहंग्यासाठी रिकमेंड करेन. एकदा नक्की ट्राय करून बघा. मे बी यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. सो अशा पद्धतीचं पूर्ण सिंगल लेअरमध्ये स्टोनची ज्वेलरी प्रोव्हाइड केली, रिसीव झालेली आहे मला. छान असे ग्रीन, रामा ग्रीन कलरचे स्टोन दिलेले आहेत आणि छान असं पानांची डिझाईन तयार केलेली आहे. तर ओव्हरऑल घातल्यानंतर पण खूप सुंदर. ॲक्च्युली काय मेन जे स्टोनची ज्वेलरी असते त्याचं मेन जे लुक असते ते स्टोनवरच असतो. जर स्टोन प्रॉपर नसले तर तेवढं हायलाईट होत नाही. आणि यामध्ये एवढे छान स्टोनची क्वालिटी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर जे स्टोन त्यांनी जे स्टोनला लॉक करण्यासाठी जे एक लॉक प्रोव्हाइड केलेलं असतं ते पण अगदी अप्रतिम क्वालिटीचे आहे. असे छान छोटेसे इयरिंग्स मला प्रोव्हाइड झालेले आहेत स्टड सारखे आणि खालच्या साईडला मोती दिलेला आहे. सो हे होतं आपलं लास्ट कलेक्शन आजचं. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या कलेक्शनमधली प्रत्येक ज्वेलरी मी रिकमेंड करेन. जर तुम्हाला ज्वेलरीचं काही कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा. यातली 2 ते 3 ज्वेलरी अशा आहेत की जे प्रत्येकाजवळ असायलाच हवी. मी पण यामधले काही सिलेक्ट केलेले आहेत जे स्वतःसाठी मी ट्राय करणार आहे. नक्कीच कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या ज्वेलरीमधलं पर्सनली तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलं, तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडली ते पण मला खाली कमेंट करून सांगा. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. वेडिंग सिरीज आपली स्टार्ट झालेली आहे. सो होल मंथ आपली वेडिंग सिरीज असं सुरू राहणार नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.